हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ग्रीन चटणी बनवणार आहोत. अशी ग्रीन चटणी ज्या चटणीबरोबर आपण समोसा खाऊ शकतो, वडापाव सोबत सुद्धा खाऊ शकतो, ढोकळ्यासोबत खाऊ शकतो, सँडविचमध्ये सुद्धा वापरू शकतो. अशी चटणी आपण घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत. आणि त्याचा कलरसुद्धा अगदी शेवटपर्यंत ग्रीनच राहील, असं कसा राहील याची सुद्धा एक टिप मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग आपण सुरू करूया. ग्रीन चटणी आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर आणि 4 चमचे दही घेतलेलं आहे. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया, पुदिना, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, 1 चमचा साखर घालूया, चवीप्रमाणे मीठ, दही घालूया आणि 2 क्यूब बर्फाचे तुकडे घालूया. याने छान कलर राहतो चटणीचा, शेवटपर्यंत हिरवा कलर. आणि थोडंसं पाणी घालूया. मिक्सरला अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची त्याची. हे बघा, आपली मस्त चटणी यम्मी अशी तयार झालेली आहे. थोडीशी गोड, आंबट, तिखट, अगदी तिन्ही चवी ह्याच्यामध्ये येतात. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा, खूप छान लागते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.